यश आलदार या न्यूज चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गव्हर्नमेंटची जी कोणती वेबसाईट आहे ज्याच्यावरती सर्व माहिती योजनेबाबतची पुरवली जाते, ती वेबसाईट आपल्याला कुठे मिळणार, ती वेबसाईट आपण कशी वापरायची, त्यासोबतच त्या वेबसाईटवरती कोणकोणत्या महत्त्वाची माहिती पुरवली जाते, ती वेबसाईट खरी आहे का का ती खोटी आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर ही वेबसाईट पाहण्यासाठी आपल्याला Googleवरती जावे लागेल. तर चला मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया. तर आता पहिल्यांदा आपण मोबाईल स्क्रीनवरती आल्यानंतर इथं Google ओपन करून घेऊया. आता Googleच का आपण वापरत आहे? तर ही बातमी खरी आहे ही कळण्यासाठी आपण एक Google प्लॅटफॉर्मचा उपयोग करत आहे. आता ह्याच्यावरती गेल्यावर उदाहरणार्थ मुलींसाठी नवीन योजना ही सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारची योजनेची माहिती पाहायला मिळते. आता इथंच आपण खाली आलो तर अर्ज कसा करावा ही सुद्धा माहिती आपल्याला दिली आहे. त्यासाठी इथं माय स्कीम ही वेबसाईट आहे, जय महाराष्ट्र ही वेबसाईट आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारची वेबसाईट या ठिकाणी सांगितली आहे. तर ही सगळी गव्हर्नमेंट वेबसाईट आहे. आता इथं माय स्कीम म्हणून एक वेबसाईट आहे. आता आपण ही जर Googleवरती सर्च केलं माय स्कीम .google.government.com इन केलं तर आपण इथं त्यांच्या वेबसाईट पेजला येऊन पोहोचतोय. तर इथे वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला दिली जाते. तर इथं आल्यानंतर पहिल्यांदा आता टोटल स्कीम 4,510 आहे द्या पूर्ण भारतामध्ये. तर आता सेंट्रल स्कीम म्हणजे आपल्या राज्यासाठी किती योजना चालू आहेत, तर ते 590 हे आहेत आणि ही वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे. इथं शेतकऱ्यांसाठी कोणती योजना आहे, एज्युकेशनसाठी कोणती, हेल्थसाठी कोणती, फायनान्शियल अशा वेगवेगळ्या प्रकारची योजना इथं सांगितली आहे. आता लास्टला आल्या इथं वुमन अँड चाइल्ड म्हणजे महिलांसाठी आणि मुलींसाठी कोणकोणत्या योजना आहेत ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येते. जर आपल्याला ही जर क्लिक केली तर आपल्याला इथं वेगवेगळ्या प्रकारची योजना पाहायला मिळते. जर इथं आपल्याला त्या योजनेचे नाव माहीत असेल तर ते सुद्धा आपण इथं सर्च करून पाहू शकतो. आता इथे खाली गेल्यानंतर ही वेगवेगळ्या प्रकारची योजना आहे. जर ही तुम्हाला जर इंग्लिशमध्ये कळत नसते तर इथं जाऊन इंग्लिश ही लँग्वेज सिलेक्ट करून इथं आपण मराठी लँग्वेजसुद्धा सिलेक्ट करू शकतो. मग ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला मराठीमध्ये दिसते. तर आता ही आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन मराठीमध्ये पाहायला मिळते. आता इथंच आहे विद्यार्थ्यांसाठी प्रगती शिक्षणवृत्ती योजना. आता इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यासाठी तपशील म्हणजे त्याची पूर्ण माहिती या ठिकाणी दिली जाते. त्याचे फायदे म्हणजे आपल्याला किती त्यातनं पैसे मिळणार व कोणकोणते दुसरे बेनिफिट्स मिळणार हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी कळते. त्यासोबत पात्रता म्हणजे ती मुलगी त्या योजनेत बसण्यासाठी काय काय तिला पात्र व्हावे लागते हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी कळते. त्यासोबतच इथं अपवाद म्हणून बी आहे. अर्ज करण्याची प्रक्रियासुद्धा या ठिकाणी सांगितली जाते. आता ही गव्हर्नमेंटची वेबसाईट असल्यामुळे यावरती कोणतीही बातमी खोटी सांगितली जात नाही. त्यासोबतच आपल्याला जर वेगवेगळ्या प्रकारचे अजून वेबसाईट बघायची असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. आता आपण खाली गेल्यानंतर आपल्याला अजून वेगवेगळ्या प्रकारचे योजना आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या योजना तुम्ही पाहू शकता. त्यासोबतच आता शेतकऱ्यांसाठी बी कोणकोणती योजना आहे ते सुद्धा आपल्याला कळते. कृषी ग्रामीण आणि पर्यावरण हे सुद्धा म्हणजे कृषी म्हणजे शेतकऱ्यासाठी कोणकोणती योजना आहेत त्यासुद्धा आपल्याला कळतात. राजकीय कृषी बाजार ही योजना आहे. भारतीय कृषी तर इथं भारतीय कृषी संश संशोधन संस्था शिष्यवृत्ती ही सुद्धा योजना आहे. तर या योजनेची माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. याचे तपशील, फायदे, पात्रता, ते अर्ज कसं प्रक्रिया करायची, आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहे आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्नसुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्यासोबतच जर आपल्याला दुसऱ्या कुठल्या योजनेची माहिती पाहिजे असेल त्यासाठी आपण अपात्र आहे की पात्र आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. बँकेची बी योजना आपण पाहू शकतो. व्यापारासाठी सुद्धा योजना आहेत त्यासुद्धा आपण पाहू शकतो. आरोग्य आणि कल्याण याची सुद्धा आपण योजना पाहू शकतो. तर तुम्ही म्हणाल हा व्हिडिओमध्ये कट का करत नाही, तर ही सत्य बातमी आहे. याच्यासाठी आपण हा व्हिडिओमध्ये कट करणार नाही. तर ह्या प्रकारे ही Googleवरती आपल्याला माहिती मिळू शकते. आणि यासोबतच जर तुम्हाला दुसरे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट नक्की करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या कडेला असलेली बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून या चॅनलवरती आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. धन्यवाद.